सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय व 12 जानेवारी म्हणजेच स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा। आज आपण आलेलो आहोत राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यामध्ये। तर चला, आपलं चैतन्याची माऊली या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर चला, तुम्हाला राजवाड्याची मी पूर्णपणे माहिती देणार आहे। तर चला, तर तुम्ही बघू शकता, येथे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंची भव्य दिव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे। आज येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आतापासून थोडी पब्लिक येण्यास सुरुवात झाली आहे। याच्यानंतर काहीच वेळात लाखोच्या गर्दीने ते पब्लिक जमा होणार आहे। तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे, बघू शकता। हे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थळाकडे जाण्याचा हा महाद्वार आहे। आपण थोड्याच वेळात तिथे जाणार आहे। तर चला, आज जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त एक छोट्या मुलाने येथे बाळ शिवबाची वेशभूषा धारण केलेली आहे। तर मी त्याला काही प्रश्न विचारणार आहे। तर तुम्ही बघू शकता। स्मित, जिजाऊंच्या मुलाचे नाव काय होते? शिवाजी महाराज। जिजाऊंच्या शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? कोणत्या किल्ल्यावर? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? त्यांच्या किल्ल्यावर। कोणत्या? सोने किल्ल्यावर। आणि शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? जिजामाता। जिजामाता, व्हेरी गुड। आणि हा राजवाडा कोणाचा आहे? शिवाजी महाराजचा। जिजाऊंचा। जिजाऊंचा। आपण आलेलो आहोत नगरखाना या ठिकाणी। नगरखाना येथे जिजाऊंच्या काळामध्ये येथे जो चौघडा वाजायचा, म्हणजे की आवाज इथे एवढा घुमत असल्यामुळे चौघडा वाजायचा की सर्वांना कळायला पाहिजे की इथे काहीतरी सुरू आहे। आणि येथे देवनागरीच्या यादवांचे वंशज यांची माहिती दिलेली आहे। येथे देवगिरींच्या यादवांचे वंशज यांची माहिती दिलेली आहे। बघू शकता, देवनागरींचे सिंहांचे औरस वारस दौलताबादचे राजे जाधवराव विठोजीराव जाधव, पत्नी ठाकराई, त्यांच्या मुलाचं नाव होतं राजे लखुजीराव जाधव म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांचे वडील, आणि माळसाबाई म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांच्या आई, त्यांचे हे वंशज होते। तर त्या माळसाबाई यांचे मुलांचे नाव होते दत्तोजीराव, अचलोजी, रघोजीराव, यशवंतराव आणि बहादूरजी, हे त्यांचे पुत्र होते। आणि राजे लखुजीराव जाधव व मुले यांची निजाम दरबारात दौलताबाद येथे इसवी सन 1629 मध्ये कत्तल जगदेश्वरराव व बहादूरजी मोंगलाकडे गेले। इसवी सन 1629 राजे लखुजीराव जाधव इसवी सन 1606 ते 1626 पर्यंत सिंदखेड राजा येथे नांदले गेले। हा नगरखाना आहे। येथे जिजाऊंच्या काळामध्ये येथे चौघडा वाजला जायचा। जर समजा काही कार्यक्रम वगैरे असले तर चौघडा जोरात वाजायचा इथे, एक जेणेकरून आवाज घुमायचा, म्हणजे की सर्वांना कळायला पाहिजे की येथे काहीतरी सुरू आहे, जेणेकरून मग सगळे इथे उपस्थित होतात। तर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी असे 4 खांब लावलेले राहायचे। तर या ठिकाणी जेव्हा खांब लावलेले राहायचे, कारण की जेव्हा कोणताही शत्रू येईल तेव्हा आतमध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्याला 3 रस्ते होते। 3 रस्ते म्हणजे जेव्हा इकडून एक रस्ता जायचा, त्या रस्त्यामध्ये तिकडून 2 शिपाई राहायचे, म्हणजे जर शत्रू खाली जरी गेला तर नाही का त्याला तिकडून शिपाई पकडून शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये न्यायचे। आणि जो दुसरा रस्ता होता त्या तिथे एक विहीर होती, आणि विहिरीवर तलवारी लावलेल्या राहायच्या, म्हणजे शत्रू जर तिथे गेला तर डायरेक्ट त्याचा खात्मा व्हायचा। आणि तिसरी जी साईड होती, तिसऱ्या साईडला जर गेला तिथे 2 वाघ ठेवलेले होते, म्हणजे जर शत्रू गेला तर तो वाचण्याची शक्यता नव्हती। म्हणजे हे जे होतं की त्यांच्या सुरक्षिततेसाठी होतं, आणि त्यांनी एवढा मस्त प्लॅन केलेला होता। म्हणजे त्यांना आपण शिवाजी महाराजांना, जिजाऊंना आपण असं म्हणू शकतो द वर्ल्ड इंजिनियर ऑफ स्वराज्य, असं त्यांचं याच्यामध्ये नाव दिलेलं आहे।
आणि हे जे आहे ना हे एल टाईप मध्ये आहे आणि जे चटई असल्यामुळे ते आपल्याला इथे दिसू शकत नाही. इथे जर आपल्याला चटई काढून बघायचं म्हणलं तर सर्वांना बाजूला होणं लागेल, म्हणून समोर जाऊया. आणि या ठिकाणी पायऱ्या म्हणजे ह्या इथून जर आपल्याला आडगाव राजाला जायचं इथून रस्ता आहे, म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांना जर कोणी शत्रू जर मागे लागले तर ते इथून डायरेक्टली निघून आडगाव राजाला जाऊ शकत होते. आणि फक्त हे रस्ते फक्त त्यांनाच माहित होते, दुसरं कोणालाच माहित नव्हते. तर आता आपण जिजाऊंच्या जन्मस्थळाकडे जाऊया. तर आपण आलेलो आहोत जिजाऊ जन्मस्थळाकडे. इथे गर्दी असल्यामुळे आपल्याला आतमधील मूर्ती दिसणार नाही, तर आपण तुम्हाला फोटो टाईप मध्ये ती जिजाऊंची मूर्ती दाखवून देऊ. तर मित्रमंडळी, आपण आलेलो आहोत एका अशा चौकोनी बॉक्सच्या याच्यामध्ये. काही काहींना प्रश्न पडतो इथे आल्यावर की हे काय असेल, पण खरं तर याचं रहस्य फार मोठं आहे. हे आहे म्हाळसा महल. या म्हाळसा महलाच्या खाली काही तळघरे आहेत आणि त्या तळघराला काही चौफेर सुद्धा दिलेले आहे की ज्यातून तिथे आतमध्ये हवा जायला पाहिजे आणि त्यामध्ये आतमध्ये धान्य ठेवले जायचे. त्याच्यासाठी हे चौफेर दिलेले आहे जेणेकरून जे धान्य आहे त्याला काही किडा वगैरे लागू नये आणि त्यासाठी इथे आपल्याला चौफेर दिलेला आहे. म्हणजे त्यातून हवा जर गेली तर याला काहीच होणार नाही धान्याला. बघू शकता. तर हा तळघर म्हणजेच धान्य कोठाराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा बंद असल्यामुळे आम्ही तुम्हाला दुसरीकडून नेणार आहोत. तर चला. ओके, कोठारचा मार्ग बंद असल्यामुळे आपण या मार्गाने जाणार आहोत. बघू शकता. तुम्हाला मी ती चौफेर दाखवली होती, हे बघा इथून. इथे धान्य ठेवले जायचं. तर तुम्ही ही रांगोळी बघू शकता. ही रांगोळी आमच्या येथील चित्रकार सुभाष पंडित कृष्णा यांनी काढलेली आहे. साक्षात असं वाटतं की ते जिजाऊ साक्षात इथे आहे. ते चित्रकार असून ते रांगोळी सुद्धा एवढे छान काढतात. त्यांना रांगोळीचं एक पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. त्याचं नाव मला माहीत नाही, पण जर माहीत झालं तर तुम्हाला नक्कीच कळवेल. वार नाही तलवार आहे, शमशेरची ती धार आहे. वार नाही तलवार आहे, शमशेरची ती धार आहे. स्त्री ही अबला नाही तर जगजगता अंगार आहे. स्त्री ही अबला नाही तर जगजगता अंगार आहे. खरंच आजच्या काळातील स्त्रिया या एवढ्या सक्षम झालेल्या आहेत हे आपल्याला या महिला पोलीस यांच्याकडून बघायला मिळतं. कारण या स्त्रिया 3 दिवसापासून येथे सेवेसाठी तत्पर हजर झालेल्या आहेत. तर आपण यांना एकदा आपला मानाचा सलाम देऊया. थँक्यू. तर चला, आता आपण जाणार आहोत राजे लखुजीराव जाधव त्यांचे सिंहासन जिथे होते, आपण तिथे जाणार आहोत. चला. तर आपण आलेलो आहोत दरबारी महलामध्ये. दरबारी महलामध्ये एक फार मोठं रहस्य आहे की जेणेकरून ते अजून कोणालाही माहीत नाही झालेलं. तर त्याचं काय रहस्य आहे हे मला पण एवढं माहीत नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगू शकते. हे जे दरबारी महल आहे हे पूर्ण लाकडापासून बनलेलं आहे आणि हा जो लाकडाचा खांब आहे याचं एक रहस्य आहे. याला जर आपण आडवं केलं तर याच्यापासून महादेवाची पिंड तयार होते. ते बघू शकता वरती तुम्ही.
तर आपण जर याला सरळ केलं तर हे महादेवाच्या रूपामध्ये बनू शकतं. आणि हा जो राजवाडा आहे 1573 रोजी हा राजवाडा बांधण्यात आला होता आणि त्याच वेळी हे दरबारी महलसुद्धा वसवण्यात आलं होतं. आणि या दरबारी महलामध्ये राजे लखुजीराव जाधव आपल्या राज्याच्या काही ज्या समस्या असेल त्या इथे बसून सोडवायचे. आणि या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव यांचं सिंहासन होतं, त्या ठिकाणी बसून ते जनतेच्या समस्या त्यांच्या अडचणी सोडवायचे. आणि या ठिकाणी खालचा जो मार्ग आहे या ठिकाणी सारी पब्लिक बसलेली असायची, वरती पण पब्लिक बसलेली असायची, बघू शकता तुम्ही. तर याचं एक असं रहस्य आहे जे की मलाही माहीत नाही. ह्या जागेचं रहस्य म्हणजे की ह्या ठिकाणी जेव्हा खाली पब्लिक असायची, जर कोणी व्यसन करून आलेलं असेल तर त्या तिथे काही शिपाई राहायचे आणि ते शिपाई जेव्हा ते व्यसन करून लोक आलेले असेल तेव्हा त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी नसायची, तेव्हा ते शिपाई त्यांना धरून सिंहासनाकडे आणायचे, जेणेकरून राजे लखुजीराव जाधव त्यांना फार मोठी काहीतरी शिक्षा देईल. आणि ज्या टायमाला शहाजी लखुजीराव जाधवांचं वंशज या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तेव्हा त्यांना अशी शिक्षा मिळायची की ती आपल्याला आता मिळत नाही. आता आपल्याला शिक्षा एकच माहिती आहे, फक्त जेलमधून सुटल्यावर बाहेर. आणि त्या काळात अशी शिक्षा भेटायची की त्याला काही म्हणजे त्याने जर फार मोठा गुन्हा केलेला असेल तर त्याला शिक्षा अशी भेटायची की तो यानंतर तो गुन्हा कधीच करणार नाही. जसं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका गावच्या पाटलाने एका स्त्रीची अब्रू लुटली होती, तशा त्या काळी तर शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला गिरफ्तार करून त्यांच्या समोर आणून उभा करण्यात आलं. तर तशाच प्रसंगी शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांना म्हणाले, याचा डावा पाय उजवा पाय कलम करा आणि याला चौरंग करून चौकात बसवा. त्याला उठता आलं पाहिजे नाही, काहीच नाही करता आलं पाहिजे. तेव्हा त्याचं चौरंग करून त्याला चौकात बसवण्यात आलं. तेव्हा शिवरायांनी आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेबांना विचारलं आणि म्हणाल्या की आऊसाहेब आम्ही दिलेली शिक्षा योग्य दिली की अयोग्य. त्यावेळी आऊसाहेब म्हणाल्या, बाळ शिवबा तुम्ही याला चौरंग करून चौकात का बसवलं, याला तुम्ही त्याच वेळी खतम करून टाकायला पाहिजे होतं. त्यावेळी शिवाजी महाराज आऊसाहेबांना म्हणतात, बाळ शिवबा. त्यावेळी शिवाजी महाराज आऊसाहेबांना म्हणतात की मी याला चौरंग करून यासाठी चौकात बसवलंय कारण याला येणारा जाणारा पाहिल आणि याच्या असं लक्ष देईल की जर स्वराज्यामध्ये कोणत्या स्त्रीच्या पदराला जरी धक्का लावला तर त्याचा हा हाल होतो. ही आमच्या शिवाजी महाराजांची खरी ताकद आहे.